सद्गुरू गणेशनाथांची पायी वारी आज तुमच्या दारी आलेली आहे आणि सकाळपासूनच एक वेगळा उत्साह असेल तुम्हाला। या वारीची खरंच तुम्ही वाट बघता का? नाथ महाराज घरी येणार आहेत याची वर्षभर वाट बघता। काय वाटतं तुम्हाला, म्हणजे कधीपासून ही परंपरा आहे? 70-75 वर्षापासून परंपरा चालू आहे। आजी आणि मामा याच्यापासून चालू आहे। तुम्ही या संप्रदायामध्ये कधीपासून आहात? आम्ही 20 वर्ष होऊन गेले। या पालखीची सेवा करता की आणखी कुठल्या वाऱ्या करता? आहे पण पालखीची आहे आमच्या ह्याच्यातही आणखी कुठली वारी करता तुम्ही? आषाढी पायवारी, पायवारी, आळंदीची वारी करता। म्हणजे तुमच्या मनात हा पांडुरंग भाव आहेच आणि दारी आलेला आहे, म्हणजे साक्षात भगवंताचं जे रूप आहे तेही संत तुमच्या दारी आलेले आहेत। म्हणजे संत येती घरात तोची दिवाळी दसरा असंच, म्हणजे इथं आम्हाला वाटतंय। तुम्हाला काय वाटतंय की सकाळपासूनच आता उद्या पालखी येणार आहे म्हटल्यानंतर काय तुमच्या मनात असतं? चालू आहे प्रयत्न सारखा करायसाठी। काय वाटतं तुम्ही काय काय तयारी करता पालखीच्या स्वागताची? स्वागताची आपली पूजा म्हणा, जेवणाची म्हणा, पूजा आणि तुमच्या दर्शनाची आस वर्षात नाथाच्या दर्शना वारकऱ्याची नाथाची पण। तुम्हाला काय असं वाटतंय का की आपण ही आपली परंपरा जी आहे पिढी जात चालू आलेली चालू राहावी? किती वर्षापासून ही परंपरा आहे की इथं पालखी 75 वर्षापासून चालू आहे। इथं तुमच्या पालखी तुमच्या म्हणजे हितच म्हणलं तर ह्याच ठिकाणी फक्त। तुम्हाला काही असा अनुभव आलाय की संत घरी आले म्हणजे तुमच्या थोडंसं काही तुमच्या दृष्टांत म्हणतात त्यापैकी काही तुम्हाला वाटतंय का? काही अनुभव आलेले आहे म्हणजे नाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपलं जीवन चालू आहे? संसारात बी चांगलं झालं, सगळं चांगलं आहे। लेकरं बाळ चांगले, ते नोकरी लागली, ती सगळे चांगले झाले। मुली चांगलं झालंय, लग्न वेगळं सगळं लेकरं बाळ सगळं नाताच आहे आपला। कधी अशा अडचणी आल्यात का ह्या वारीची व्यवस्था करताना तुम्हाला? काही नाही, येऊच देणार नाही म्हणजे कधी अवकाळी पाऊस म्हणा किंवा कधी मनुष्यबळ कमी पडतंय, कधी आवर्षण दुष्काळ म्हणा, काही तसलं काय नाही। म्हणजे भरभराट ही नाथांच्या पावलाने घराला येते हे म्हणजे नक्कीच आहे। करायची आसच आहे। आता तुमच्या सासू सासऱ्यांनी परंपरा तुमच्यापर्यंत आणली, आता तुमच्या सुना मुलगा म्हणजे तुमची मुलं ही परंपरा पुढे नेतील ही आशा आहे का तुम्हाला? म्हणजे पिढी जात परंपरा तुम्ही त्यांच्या सुद्धा अंगी ती देणार? एक करून घेणार महाराज करून घेणार, शेवटपर्यंत नाही येणार। म्हणजे पिढी जात चालत आलेली परंपरा मोडणार नाही आणि ती नाथाच्या आशीर्वादाने चालूच राहणार, चालूच ठेवावी त्यांनी। अशी आमच्याकडून करावी अशी त्यांनी पण आमच्यावर अपेक्षा चालू ठेवावी। ही परंपरा कोणत्या पिढीपासून चालू झालेली आहे? कोण चालू? आजीपासून। काय नाव त्यांचं? तानुबाई चौरे। त्यांनी असं काही सांगितलं का तुम्हाला की माझ्यानंतर ही परंपरा चालू ठेवा? नाही, आम्ही करतच आलो। म्हणजे हे परंपरेचं बीज जे आहे पिढी जात पिढी जात ही परंपरा तुमच्या घरात चालूच आहे आणि आता तुमची सून सुद्धा नक्कीच ही परंपरा चालवणार असं तुम्हाला आशाच आहे। या परंपरेमुळं म्हणजे आम्ही तर बघतोय की तुमचा मळा शेत जे थंडगार सावली आल्याबरोबर एक जी झुळूक आली, एकदम सुखद वाटलं आम्हाला, आनंद वाटला। आम्हाला तुम्ही आल्यामुळे आनंद वाटला। आता आमची तर पहिलीच वारी, आम्ही तुमच्याकडे अगदी शून्य आहोत। म्हणजे हा उत्साह जे आहे ते आम्हाला सुद्धा म्हणजे एक दृष्टांत एक ऐकत यायला लागलो तर आम्ही पहिलीच वारी आहे। पण तुम्ही ही 70-75 वर्षापासून तुमच्या घराण्यामध्ये सेवा करण्याचा जो सेवाभाव आहे, स्वतःच्या आयुष्यासाठी कुणी पण करतं मेहनत, पण हा जो वारकऱ्याची सेवा करण्याचा सेवाभाव आहे, मला हीच संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे सतत। या 75 वर्षामध्ये वारीची सेवा करताना काय काय बदल केले तुम्ही? हेच आपलं चालू आपलं करायचं काळानुसार व्यवस्थेमध्ये थोडाफार बदल वगैरे। मग तुम्ही पाहता तसं वारीतले काही लोक तेच आहेत का? काही लोक नवीन चेहरे पण आहेत। रघुनाथ पाटलापासून चालू आहे, श्रीरंग ठोंबरे, बाबराव वाळके आणि म्हणजे तुम्हाला नवीन चेहरे जेव्हा वारीत आलेले दरवर्षी बघतात आमच्यासारखे, आम्ही नवीन चेहरे चावतो वारीचे,
तेव्हा जुना चेहरा म्हणजे जे जुने तुमचे वारीतले काही लोक आहेत ते बघितल्यावर आनंद वाटतो, आपलं गणगोत आल्यासारखं वाटत असेल की नाही? गणगोत वाटतं ना. नाथांना सुद्धा आपल्या भक्ताच्या घरी येताना आपल्या लेकराच्या घरी आल्यासारखं नक्कीच वाटत असेल. तुमच्या सुनबाईच होत्या वाटतं रांगोळी काढत असलेल्या, खूप सुंदर रांगोळी काढत होत्या, लिहित होत्या त्या, आणि आम्ही लांबून बघत होतो, त्यांचा व्हिडिओ काढला. इतकं सुंदर स्वागत आमच्या गावामध्ये तर उजनी गावामध्ये घराघरातून जेव्हा पालखी जाते दारातून तेव्हा पूर्ण रस्ते सजलेलेच असतात, परंतु इतकं पंढरपुरापर्यंत आता जे आलोत आम्ही जागोजागी अशी व्यवस्था बघतो. इथं आल्यानंतर त्या व्यवस्थेमध्ये वाढ झालेली दिसली आम्हाला, आणि चेहऱ्यावरच एक समाधान आहे, सात्विक समाधान. म्हणजे संताची सेवा करू शकतात याची प्रचिती आली आम्हाला इथं. हा, म्हणजे आपला आपलं जातभाई आल्यावर जे आनंद होतो सगळा सोयरा, अगदी तसंच इथं आम्हाला अनुभवाला आलेला आहे की ही सेवा कुणाच्याही साधारण माणसाच्या हातून घडत नाही. संताच्या पण मनात यावं लागतं की एखाद्याला सेवा करण्याचं भाग्य द्यावं, आणि हे भाग्य तुम्हाला लाभलेलं आहे. आम्ही जागोजागी आम्ही गेल्यानंतर आम्ही दोघी तर आम्ही रजा काढून आल्या दोघी, म्हणलं आज वारीमध्ये हे चालतोय पण नात काहीतरी वेगळं करून सकाळपासून व्हिडिओ करतोय. तर आम्ही फक्त बायकांचे चेहरे बघतोय सकाळपासून. आम्ही जिथे जिथे वारीला गेलो बायकांचे चेहरे बघतो की संतांची सेवा ज्या करतात, मनोभावी सेवा करतात, त्या घरातल्या स्त्रियांचा चेहरा कसा असतो. आणि नक्कीच तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला समाधान मिळतंय. चैतन्य एक चेहऱ्यावर सेवाभाव आहे, शांतता आहे, स्थिरता आहे, ती ₹1,00,000 पगारीच्या आमच्यामध्ये बी नाही. आणि इतकं तुमच्यामध्ये जे उदंड उत्साह आहे, वारीचं स्वागत करण्याचं बळ आहे, जन्मोजन्मी घडावा आम्हाला दिले नातानं दिले आम्हाला सगळं, ही परंपरा चालवण्याचं सेवा आहे. मागणे श्रीहरी नाही तुझे अभंग आहे ते आपला. खरंच आहे, दुसरं काही मागायचंच नाही. पंढरीचा वा चंद्रभागे स्नान संघाचं दुसरं काय जात नाही, जाणार मग एवढे जाणार घडावं जन्मोजन्म ह्याची मजा घडव जन्मोजन्मांतरी. मागणे श्रीहरी नाही तुझे दुसरं काही मागायचं नाही. मागायचं मला सगळं, ही परंपरा चालवण्याचं ह्याची मजा जन्मोजन्मांतरी सेवा आहे. मागणे श्रीहरी नाही तुझे अभंग आहे ते आपला. खरंच आहे, दुसरं काही मागायचंच नाही. पंढरीचा वा चंद्रभागे स्नान संघाचं दुसरं काय जात नाही, जाणार मग एवढे जाणार घडावं जन्मोजन्म ह्याची मजा घडव जन्मोजन्मांतरी. मागणे श्रीहरी नाही तुझे दुसरं काही मागायचं मागायचं नाही. बाकीचं मागायला काय मागायची गरज नाही. हा, लेकराच्या मनातलं माहित असेल जसं संताला आणि भगवंताला माहित असते की लेकराला काय पाहिजे, आपण मागायची गरज नाही. म्हणून मागायचं नाही, नवसायास करायचं नाही, फक्त नामस्मरण आणि मस्तक टेकायचं. आणि नामस्मरणापेक्षा आणि भगवंताची वारी करण्यापेक्षा हे जे तुम्ही अन्नदान करताय, आज ही चिंचेची सावली खरंच म्हणजे तुमच्या वडिलांचे इथं प्रत्यक्ष रूप असल्यासारखं वाटते. जागोजागी झाडाखाली जी माणसं बसले येणार सगळं करायचं घरामध्ये दिवाळी साजरी झाली असेल नक्कीच. आणि तुमच्यापेक्षा सुद्धा तुमच्या सौभाग्यवतीचा याच्यामध्ये मोलाचा वाटा आहे. ज्या घरची स्त्री समाधानी चित्तवृत्तीनं संताची सेवा करते त्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आणि इतकी समाधानी वृत्ती ह्यांच्यामध्ये बघून, हा सेवाभाव बघून इतकं शांततेने काम चालू आहे. आणि प्रत्येकाला अन्नदान पाणी देण्याची सेवा आहे पहिल्यापासून. आणि एक संतच असा हात जोडून सेवा देऊ शकतो बरं का, बाकी अशी सेवा कुठंच मिळणार नाही. खूप आम्ही पण तुमच्या असं तुम्ही जसे आता तसं तुम्ही 8 दिवस महिना शेवटपर्यंत आमची हीच अपेक्षा आहे. आमच्यापेक्षा मुलांना तर चांगली बुद्धी द्यावी, फक्त सद्बुद्धी दे, सद्बुद्धी सद्बुद्धी, बाकी काही मागायचं नाही भगवंताच्या सद्बुद्धीच मागायचं. नाथाचे पाय लागले दुसऱ्याकडे येणार बी नाही, काय येणार मग एवढेच येणार. आजीचं जसं आलं परंपरा आजीपासून आली, मामापासून आली, त्याच्या आईपासून मोरे जावावी हीच बघा अपेक्षा आहे. नुसतं एक दर्शन घेतलं तर उद्धार होतो नाथाचं. तुमच्या तर घरी प्रत्यक्ष नाथा झालेले आहेत. आणि तुम्ही एखाद्या म्हणजे आपतेष्टाची आपल्या जसं माहेरवाशी येते तसं तुम्ही त्याची वाट बघतात. तुका म्हणे माझं धाडीले निरोप मार्ग हा स्वतः सुखरूप ते त्यांचं म्हणजे हेच आहे ना, तर सुखरूप मार्ग नाही. आतुरतेने वाट बघता, इतकी सुंदर व्यवस्था करता आणि सेवाभाव वृत्तीने करता. निरोप हा संता हातची आला निरोप. आणि नक्कीच तुमच्या मनातले जे भाव आहेत ते नाथ महाराज आता पांडुरंग चरणी पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणजे 75 वर्षाची परंपरा आहे. आपण काय करतो याच्यापेक्षा काय टिकवतो ह्याला महत्त्व. सर्वात मोठं की आपल्या मागच्या पिढीने जे संस्कार दिलेत ते संस्कार आपण पण पुढच्या पिढीला द्यायचं.
एक हे आत्मिक आमच्या समाधान. आजीकडे आणि मामाकडे होतं हे आमच्याकडे कवाईल वाटत होतं ते आईनं आलं नाही तरी पण आपोआप आम्ही आलं. तिथं म्हणजे असं त्यांच्या त्यांच्या माघारी आमच्याकडे असे सगळे समाज आपल्याकडे यायचा ही जी पूर्वी जी लोक जुनी ती ना, हा, ही पूर्ण लोकं आमच्या घरात ही जी हे सगळे जे आहे ते जुनी आहे तेवढे तिथं पालखी आणि आमच्या इथं हे पंगत सगळे बघा आम्ही प्रत्येक ठिकाणचा थोडा इतिहास जाणून घेतला जिथं जिथं पालखी थांबली त्यांचं म्हणणं की इथं 4 पत्र्याची खोली होती कोटा होता असं. आणि आता जे नावारूपाला वैभव आले प्रत्येक ठिकाणचं तर ते नक्कीच म्हणजे संताचं पाऊल लागल्यावर किती कष्ट करा तुम्ही पण त्या कष्टाला सेवाभाव असल्याशिवाय फळ मिळत नाही हे झाड किती मोठं झाल्याला महत्व नाही सेवा किती देते सावली किती देते ते महत्वाचं आहे खूप तुमचा सेवाभाव खरं तर म्हणजे संताच्या दर्शनाला आल्यासारखं आम्ही गेल्या वर्षी तुमचा फेसबुक लाईव्ह मध्ये एक व्हिडिओ बघितला होता ह्या स्वागताचा आज प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यायचं गेल्या वर्षी बघितला होता आज प्रत्यक्ष अनुभव घ्यायचं भाग्य मिळाले खरंच आमचंच भाग्य थोर आहे की आम्ही संतासोबत एका संताच्या घरी आलेलो आहोत खूप धन्यवाद तुमचं धन्यवाद